टायटल जिंकायचे स्वप्न पाहिलंय, परंतु स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या आधी मेहनत देखील करावी लागते आणि ती मेहनत कशा प्रकारे केली जाईल हे देखील पाहावं लागेल. सचिनजी परमाने सर यांच्या मालकीचा संघ परमाने ट्रेडर्स त्यांचं संघमान्य केली आहे. विनायक नागरपोळे यांनी या संघाची संघमान्य केली आहे. नक्कीच सचिनजी परमाने हे सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप करत असतात आणि त्यांच्या नावाने हा संघ परमाने ट्रेडर्स या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असतो. पाहायचा कशा प्रकारे कामगिरी होईल. सांघिक कामगिरीची अपेक्षा असणार आहे इथे मात्र परमाने ट्रेडर्स संघाला. पाहायचं ती सांघिक कामगिरी होईल का. सारखाच खेळाडू आहेत, परंतु त्या सारखाच खेळाडूंना आता मात्र पुन्हा एकदा ती सत्व परीक्षा देऊन चमकावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला देखील कमी नाही आहे. दुसऱ्या बाजूला देखील संग्राम शिंदे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत सागर पाटील. सागर पाटील हे वटारला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. या खेळाडूचा खेळ मी सुरुवातीला कळे येथे पाहिला होता. टेनिस बॉलची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने जी बॅटिंग केली होती आणि वटारच्या विरोधात वटार अशीच लढत झाली होती आणि एक 5 षटकामध्ये जवळजवळ 80 ते 90 धावांच्या वरती धावसंख्या होती आणि त्या धावसंख्येला भेदायचं होतं आणि तेव्हा ज्या प्रकारची बॅटिंग केली होती ती काबिल तारीफ आणि तिथून पुढे या खेळाडूने मला प्रभावित केला आणि तिथून सातत्याने एक चांगला खेळ या खेळाडूचा मला पाहायला मिळाला. एक चांगले खेळाडू आहेत, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि ते व्यक्तिमत्व इथे मात्र पुन्हा एकदा सिद्ध करताना पाहायला मिळेल सागर पाटील आणि त्यांच्या साथीला संग्राम शिंदे. गोलंदाजी मार्फत जावेद संधी मॅन फ्रॉम इचलकरंजी एक दर्जेदार खेळाडू. गोलंदाजीच्या अटॅक वरती एका स्क्रीन वरती 3 सुपरस्टार. गोलंदाजी अटॅक वरती जावेद संधी, बॅटिंग साठी 2 सुपरस्टार पाहायला मिळतात सागर पाटील आणि संग्राम शिंदे. 3 सुपरस्टार एका स्क्रीन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ही स्क्रीन आहे tenniscricket.in ची स्क्रीन आणि त्याच स्क्रीनचे कॅमेरामन आहेत एक दर्जेदार कॅमेरामन इथे या स्पर्धेसाठी लाभलेत. ते म्हणजेच ओमकार सावंत. चांगल्या प्रकारे कॅमेरा वर्किंग ते देखील करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच त्यांचं देखील कौतुक करावं लागेल आणि कौतुक जावेद संधीच्या या पहिल्या चेंडूचं देखील करावं लागेल. ज्या प्रकारची चेंडूला उसळी दिले या गोलंदाजाने काबिले तारीफ आणि यासाठी ओळखले जातात जावेद संधी. हो चांगला फटका खेळलाय जबरदस्त आणि या चेंडूला पाठवलंय. पहिल्या चेंडूवरती जरूर रोखलंस मला, परंतु या मॅच मध्ये मला देखील पुन्हा एकदा धमाका करायचा आहे आणि तो धमाका करण्यासाठी इथे सुरुवात केली आहे. दुसऱ्या चेंडूवरती अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे. संग्राम शिंदे नाम तो सुना ही होगा. वाह जबरदस्त फटका. पुन्हा एकदा तलवारी प्रमाणे बॅट चालवली आणि त्यानंतर 6 धावांची मोहर देखील लागली. काय फटका खेळलाय पहा. प्रेक्षकांच्या ज्या भुवया आहेत ते या चेंडूवरती उंचावताना आपल्याला पाहायला मिळाले. तर काय फटका खेळलाय, जबरदस्त फटका आणि यासाठी प्रतिभाशाली हा खेळाडू ओळखला देखील जातो.
यश हे अखेरचं ध्येय नाही, ते धैर्य आणि संघर्षानंतरच्या अडथळ्यांवरती मात केल्याची जी ती किमया आहे आणि या चेंडूवरती ती किमया जी आहे ती साकारली गेली. फटका चांगला केला. ओहो लोवर फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती इथे मात्र चांगल्या प्रकारे या चेंडूवरती पनगटाचा वापर केला आणि त्या चेंडूवरती 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील केल्यात. फॉरवर्ड स्पेल लेग रीजन मध्ये हा फटका केला आणि 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा 1 रन शॉट आहे, नक्कीच 1 रन शॉट आहे. या चुका करतायत आपण या आधी देखील पेश केला आणि रोखलं इथे मात्र संग्राम शिंदेला. ओहो बिगिट केला, पुन्हा एकदा बिगिट आणि 6 धावा. काय फटका केला, जबरदस्त फटका. या षटकामध्ये 3 मोठे फटके जावेद संधीच्या विरोधात पाहायला मिळाले आणि म्हणूनच पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 19 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. फटकावरती लागले जाते. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. सुशील बोर्लेच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळते. नक्कीच इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने इथे मात्र फटक्याला लपेटायचं होतं आणि इथे सुशील बोर्ले आपला कस दाखवताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या इथे जावेद संधीच्या विरोधात, परंतु सुशील बोर्लेने इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या विरोधात देखील एक षटकार आलाय. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये त्याने 9 धावा खर्च केलेत. बिगिट करण्याचा प्रयत्न हुक केलाय आणि पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार संग्राम शिंदेच्या बॅट मधून या धावा यायला सुरुवात झाली आहे. या महत्वाच्या मॅच मध्ये जबाबदारीचं क्रिकेट का असतं हे दाखवून दिलं जात आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 34 वरती विराजमान झालंय. काय बॅटिंग करतायत, जबरदस्त बॅटिंग. अफलातून बॅटिंग इथे मात्र केली जाते आणि 7 कोणाची लागते तर सागरची. अथांग सागराप्रमाणे इथे मात्र त्याची देखील बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम वटारचा हा खेळाडू आहे, जबरदस्त खेळाडू आहे. एक चांगली इनिंग इथे मात्र या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पेश केली जाते. एक दादा संघ आहे, परंतु त्यांच्या विरोधात देखील कशा प्रकारे इथे मात्र खेळायचं हे संग्राम शिंदेला माहिती आहे आणि याच संघाच्या विरोधात कशा प्रकारे आक्रमण करायचं हे सागरला देखील माहिती आहे. वटारचा सुपरस्टार आहे तर दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नावाजलेलं एक नाव संग्राम शिंदे. चांगली कामगिरी करतायत. अजून देखील जर या एमजे संघाकडे जर पाहायला गेलं तर सौरभ बनसोडे सारखा एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे
तो देखील जबरदस्त फॉर्मामध्ये आहे. एमटी ट्रॉफी मध्ये देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून साकारला गेला होता. आणि शिवराज जगताप देखील आहेत, युवा टॅलेंटेड खेळाडू तो देखील आहेत. आज पार्थ फराटी सारखा एक युवा खेळाडू, राधानगरी परिसरातील हा खेळाडू तो देखील पाहायला मिळाला होता. चला स्पीडअप करायचा आहे, वेळ घालवायचा नाहीये, बॉल द्यायचा लगेचच. असे खूप सारे खेळाडू आहेत जे युवा खेळाडू आहेत. त्याचबरोबर सुफियान याने देखील मगाच्या मॅच मध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली होती आणि प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. हे टॅलेंटेड खेळाडू आहेत, येणाऱ्या काळाचं कोल्हापूरचं भविष्य आहे असे खेळाडू आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण विकी बेल्लारी सारखा एक अष्टपैलू खेळाडू पाहिले. निपाणी परिसरातील एक खेळाडू चांगला खेळ करताना पाहायला मिळाले होते आणि त्यांचा देखील खेळ आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला होता. पराभूत झाले जरूर, परंतु विकी बेल्लारची ताकद देखील कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. तशाच प्रकारे आज संग्राम शिंदे हे देखील आपली ताकद दाखवताना पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. युवा खेळाडू आहेत, भविष्य येणारं भविष्य देखील या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली कामगिरी करतात आणि ज्यांनी या टेनिस क्रिकेटवरती आपला ट्रेडमार्क जो बेंचमार्क सेट केलाय ते खेळाडू देखील पाहायला मिळतात. परंतु इथे मात्र गोलंदाजीसाठी कोण आले पहा. गोलंदाजीसाठी वैभव आले. मित्रांनो, या खेळाडूकडे जर निरखून पाहिलं तर एक हात त्यांचा जर पाहायला गेला तर तितकासा हालचाल करणारा नाही आहे, म्हणजेच हँडिकॅप आहेत. म्हणजेच काय, जर शरीराचा एक अवयव त्यांचा निकमी आहे परंतु मनाने हँडिकॅप नाही आहेत, मनाने ते कणकर आहेत आणि म्हणूनच असरदार साबित ठरले आजच्या दिवसामध्ये. हो, इथे मात्र जबरदस्त फटका केला आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारासाठी हा फटका केला गेला. संग्रामच्या बरोबरीने आता मात्र सागर देखील या अथांग सागरामध्ये डुबकी घेतोय आणि या अथांग सागरामध्ये नावाप्रमाणे कामगिरी करताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आता थोडस जर पाहायला गेलं तर वरुण देवांचा देखील आगमन झालंय. वरुण देवांना देखील या स्पर्धेला आशीर्वाद द्यायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी देखील या स्पर्धेसाठी हजेरी लावली आहे. आता फलंदाजांची कसोटी असणार आहे, कारण का सोपं नाही आहे या रबर बॉल क्रिकेटचं हे क्रिकेट खेळणं, हे द्वंद्व खेळणं. ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न बॅटची हलकीशी काढ आणि त्यानंतर फ्लाइंग स्लिपच्या दिशेने अनिकेत माने हे आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालं. धावा रोखल्या गेल्या, एकेरी धाव आली, एकेरी दुहेरी धावा या देखील महत्वाच्या आहेत. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असतं, कारण का जेव्हा तुम्ही स्ट्राईक रोटेट करता तेव्हा कुठेतरी गोलंदाजावरती प्रेशर होतं. जेव्हा स्ट्राईक रोटेट करतात तेव्हा त्याला दुसरी रणनीती ही अपोजिट असणाऱ्या फलंदाजाच्या विरोधात करावी लागते आणि त्याच मध्ये कुठेतरी खराब चेंडू जो आहे तो टाकला जातो आणि त्याचाच प्रतीक्षा फलंदाजाला असते. परंतु गोलंदाज देखील चतुर आहेत इथे. ओ, फटका केलाय, स्लाइस करण्याचा प्रयत्न, फोर्स करण्याचा प्रयत्न आणि बॅटची हलकीशी गाडा आणि त्यानंतर चेंडू पॉइंटच्या दिशेतून थोडस वळण घेताना, बॅकवर्ड पॉइंटला देखील वळण घेताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. इथे 2 धावा नाही तर 3 धावा आल्या तब्बल, म्हणजे कुठेतरी क्षेत्ररक्षण थोडस धीमे पाहायला मिळालं. 3 धावा या कंप्लीट केल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 42 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 42 धावा या धावफलकावरती लागल्यात. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. सलामीची जोडी आहे परंतु या सलामीच्या जोडीला रोखण्यामध्ये आतापर्यंत अपयश आलंय. हो, नक्कीच एक वेगाने चेंडू टाकलाय. वैभवचा कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि वैभव एक आपल्याला एक जीवनाची एक चांगली गोष्ट शिकून जातात. आयुष्यामध्ये शरीराने हँडिकॅप असला तरी चालेल परंतु मनाने कधी हँडिकॅप होऊ नका, मनातून हार मानू नका आणि तेच इथे मात्र या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एका हाताचा जर पाहायला गेलं तर खूप कमजोर आहेत परंतु त्या कमजोरीलाच इथे त्यांनी यशाचा गुरुमंत्र बनवला. या चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू 2 धावा या कंप्लीट आणि धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचलंय 44 अंकावरती. तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकामध्ये देखील थोडस आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला गेलाय
परंतु गोलंदाजाने देखील चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये किती होत्या? 19 होत्या. दुसऱ्यामध्ये किती होत्या? तर 15 होत्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा आल्या. म्हणजे धावसंख्येचा रेशो वाढणं गरजेचं आहे, इथं कमी व्हायला लागलाय. म्हणजे गोलंदाज कुठेतरी या मॅच मध्ये पकड निर्माण करताना पाहायला मिळत आहेत. चला वेळ घालवायचा नाहीये, चला वेळ घालवायचा नाहीये, स्पीडअप करायचा आहे. चला वेळ घालवायचा नाहीये, स्पीडअप करा. चला वेळ घालवायचा नाहीये, वेळ घालवायचा नाहीये. परमानेंट ट्रेडर्स संघ चला वेळ घालवायचा नाही. परमानेंट ट्रेडर्स चला वेळ घालवायचा नाहीये. गोलंदाजी मार्गावरती सुशील बोरले एक बेस्ट वर्सेस बेस्ट लढत पाहायला मिळते. कारण का सुशील बोरले हे देखील यशाची शिखरं गाठतायत, तर दुसऱ्या बाजूला संग्राम शिंदे यांनी देखील यशाची शिखरं गाठायला सुरुवात केली आहे. असे दोन खेळाडू आहेत एकमेकांच्या विरोधात. तेवढीच ताकद आहे दोन्ही खेळाडूंची, परंतु कोणाची ताकद कोणावरती बारी पडेल हे देखील पाहावं लागेल. चांगला फटका केला, दूरवरून फटका केला थोडासा, आणि म्हणूनच या चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. वैभवने फेकी केले आणि त्यानंतर इथे 2 धावा चित्ताच्या चप्पाने देखील पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच 2 धावा या कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेने धावसंख्येचं जे पारड आहे ते आता मात्र 46 वरती जाऊन विराजमान झालंय. 46 वरती जाऊन हे पारड जे आहे ते स्थिर झालंय आता. 46 धावा. थोडस जर पाहायला गेलं तर ऊन पाऊस इथे मात्र पाहायला भेटला, आणि त्यानंतर याच मैदानावरती थोडस इंद्रधनुष्य देखील पाहायला भेटतंय. इंद्रदेवाने देखील आशीर्वाद दिलाय. वरुण देवांचा आशीर्वाद होताच, परंतु त्याचबरोबर इंद्रदेवाने देखील आशीर्वाद दिलाय. हो, या चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय, आणि त्यानंतर मिड विकेटला इथे मात्र फटका केल्यानंतर एकेरी धावसंघाच्या खात्यामध्ये दुसऱ्याचा प्रयत्न होता. चातुर्य पहा इथे, या चेंडूला लगेचच कलेक्ट करता आलं असतं, परंतु दुसऱ्या धावेचा मोह कुठेतरी व्हावा यासाठी इथे मात्र सुशील बोरलेच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले. म्हणजे मोहात टाकण्याचा प्रयत्न, परंतु संग्राम शिंदे हे या मोहाला बळी पडले नाही आहेत, आणि म्हणूनच एका धावेवरती समाधान मानलंय. समाधान हे देखील जीवनामध्ये महत्वाचं असतं, आणि ते इथे संग्राम शिंदेने दाखवलंय. ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न, दूरवरून फटका केला आहे सागर पाटील यांनी, आणि त्यानंतर इथे मात्र एकच धाव संघाच्या खात्यामध्ये. आणि या चेंडूवरती नो चेंडूचा इशारा आहे, म्हणजेच काय तर पुढील चेंडूवरती फेट, आणि म्हणूनच दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये संग्राम शिंदेने. नो चेंडूचा इशारा केला गेला आणि नो चेंडू आलाय, म्हणजेच काय तर पुढील चेंडू हा फ्रीटचा असणार आहे. एकोणपन्नास धावा फटकावधी महेंद्र शिवशरण थोडस कानमंत्र देताना पाहायला मिळतात. एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे, आणि तो एक्सपिरियन्स इथे मात्र शेअर केला जातोय. पाहायचं आहे इथे या फ्रीच्या चेंडूवरती कशा प्रकारे आक्रमण केलं जाईल, कशा प्रकारे या चेंडूवरती नियंत्रित मारा केला जाईल, दावा कशा प्रकारे रोखला जातील, हे देखील महत्वाचं आहे या मॅच मध्ये. बिगिट करण्याचा प्रयत्न, फ्री हिट, फुल्ली हिट होताना पाहायला मिळतोय. संग्राम शिंदेच्या बॅट मधून हा षटकार, 6 धावा.
6 धावांसाठी फटका केला. आत्मविश्वासी यशाची पायरी असते आणि तो आत्मविश्वासाचा फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. संग्राम शिंदे पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये असरदार साबित होत आहेत. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 44 धावांवरती ते माघारी परतले होते आणि या मॅच मध्ये तब्बल 16 चेंडू मध्ये 46 धावांवरती खेळत आहेत. पुन्हा एकदा अर्धशतकाचे वेध लागलेत या मॅच मध्ये. हो नक्कीच या चेंडूला लिव्ह केलंय, सोडून दिलंय कारण का हा अनियंत्रित मार आहे आणि ओळखल्यानंतर या चेंडूला सोडून दिलाय. एक्स्ट्रा धावांसाठी हा चेंडू जो आहे तो खर्चीला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 50 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. 56 धावा माफ करा. 56 धावा या धावफलकावरती लागल्या. चांगला फटका इथे मात्र खेळला गेलाय. लोअर फुलटॉस आणि या फुलटॉसला इथे मात्र साहिल मोमीनच्या दिशेने या चेंडूला जे आहे ते खेळून काढलंय एकेरी धावेसाठी. त्यानंतर अनिकेत माने पहा लगेचच या चेंडूला कव्हर करण्यासाठी आले. जर फेकी खराब झाली तर त्यासाठी प्रोटेक्शन हवं आणि म्हणूनच इथे मात्र अनिकेत माने देखील लगेचच इथे मात्र प्रोटेक्शन दिलंय. परंतु फेकी चांगली पाहायला मिळाल्या. परंतु या गोष्टी देखील महत्वाच्या असतात या क्रिकेटमध्ये. या गोष्टी छोट्या गोष्टी शिकायच्या असतात आपल्याला. ओहो बिगिट केला फटका जबरदस्त. सागर पाटीलच्या बॅट मधून आता मात्र वार झालाय. चेंडू सीमा पार झालाय. षटकार आलाय. 6 धावांसाठी हा फटका खेळला गेला. या षटकामध्ये देखील धावा रोखणं गरजेचं होतं म्हणून तो धावा आल्या तब्बल 63 धावा या धाव फटकावरती लागल्या जाते. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सलामीची जोडी परंतु या सलामीच्या जोडीला रोखण्यामध्ये अजून देखील अपयश आलंय. ओहो वेगाने इथे मात्र बीट केलंय. उंची नाहीये या चेंडूला आणि म्हणूनच बीट झाले आहेत. या चेंडूवरती थोडस नाराज आहेत परंतु नाराज होऊन चालणार नाहीये. एका दुसरा चेंडू अशा प्रकारे येणार आहे. एका दुसरा चेंडू हा निर्धाव येणार आहे परंतु या निर्धाव चेंडूवरती आपल्याला इथे डिपेंड राहायचं नाहीये. इथे आपल्याला जे चांगले फटके गेलेत ते चांगले फटके आठवून इथे मात्र आपल्याला धावसंख्येला आकार द्यायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 63 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 4 षटकामध्ये 63. इथून पुढे येणारे 6 चेंडू हे दोन्ही संघांसाठी महत्वाचे आहेत. ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे कारण का सुपर 8 ची फेरी गाठण्याची एकमेव संधी आहे. या मॅच मध्ये पराभूत म्हणजे या स्पर्धेतील आव्हान आपलं संपुष्टात आहे आणि म्हणूनच ही बाब लक्षात घेता ह्या 6 चेंडूंवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावं लागेल परंतु त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने सातत्य देखील राखावं लागेल. मित्रांनो यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा ती दुप्पट मेहनत ही यश टिकवण्यासाठी करावी लागते. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की याच संघाची मॅच झाली होती त्यामध्ये एमजे स्पोर्ट्स संघाने विजय मिळवला होता. ओहो या चेंडूवरती दुरून फटका खेळलाय. दुरून डोंगर साजरे असं म्हटलं जातं. हे दुरून खेळलाय परंतु डोंगरावरतीच मारलाय. जबरदस्त फटका खेळला आणि याच बरोबर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक कोणाच्या नावावरती आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नागठाणेच्या सुपरस्टारच्या नावावरती. हा सुपरस्टार कोण आहे? संग्राम शिंदे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते संग्राम शिंदेच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये आले आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांच्या मनावरती राज करून गेले संग्राम शिंदे. काय बॅटिंग केले. जबरदस्त फटकेबाजी. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन द्या. काय बॅटिंग केली. सोपं नाहीये रबर बॉल क्रिकेट मध्ये अशा प्रकारे धावा करणं. एखादा चांगला खेळाडू चांगली बॅटिंग करत असेल चांगली गोलंदाजी करत असेल तर त्याला शाबासकीची थाप ही प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील मिळणं गरजेचं असतं. प्रेक्षकांनी देखील टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतात. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक या खेळाडूने पूर्ण केलंय. 18 चेंडूमध्ये 53 धावांची एक बहारदार खेळी संग्राम शिंदेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. आता मात्र साहिल मोमीन यांच्या गोलंदाजीची कस लागणार आहे. पाहायचं कशा प्रकारे कमबॅक केला जाईल. हो नक्कीच चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आहे. इथे महेंद्र शिवशरण यांनी सांगितलं आता तुला तुझे बेस्ट चेंडू टाकायचे आहे. तुला तुझं अस्तित्व निर्माण करायचं आहे. पुन्हा एकदा तुझा तो पराक्रम गाजवायचा आहे तर तुला
तुझ्यासाठी आता मात्र तुलाच बेस्ट द्यायचा आहे आणि तेच केलंय. हा चेंडूवरती आपला बेस्ट दिलाय. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय. वळण घेणारा चेंडू आणि या वळण घेणाऱ्या चेंडूने इथे मात्र रोखलंय संग्राम शिंदेला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय जरूर, परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव देखील पाहायला मिळत आहे. हेच आयुष्य आहे. आयुष्यामध्ये कधीतरी आपल्याला मागे देखील यावं लागतं. इथे मात्र मागे येऊन चालणार नाहीये, पुढे जायचं आहे आणि हा देखील चेंडू पुढच्या दिशेने प्रसार देखील झालाय 6 धावेंसाठी. मला वाटतं हा चेंडू मिळणार देखील नाहीये, एवढ्या लांबवरती खेळलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 75 धावा. या संघाच्या विरोधात त्यांनी 82 धावांचं टोटल उभारलं होतं, ते 6 षटकामध्ये उभारलं होतं. इथे 5 षटकामध्येच या धावा आल्यात, 75 धावा आल्यात. जबरदस्त बॅटिंग. म्हणजे हा संघ MJ स्पोर्ट्स आणि परमाने संघ हे दोघांचं काहीतरी कट्टर इथे मात्र द्वंद्व पाहायला मिळतंय. वा जबरदस्त बॅटिंग आवडले, फटका आवडलाय तर मित्रांनो टाळ्या देखील होऊ जाऊ द्या. इथे अपोजिट संघाचे खेळाडू देखील टाळ्या वाजवत आहेत. का तर जबरदस्त फटका आहे, मोहून गेला हा फटका प्रेक्षकांना देखील. इथे आपल्या निर्णयावरती ठाम राहिले आणि त्यानंतर इथे एक चांगली इनिंग पेश केली आहे संग्राम शिंदेने. जबरदस्त. आज मात्र या नावाची चर्चा होताना पाहायला मिळते आणि काही जण म्हणतात देखील की आमची नावं का नाही घेतली जात, परंतु तुमची नावं घेण्यासाठी तुम्हाला ते कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. आज संग्राम शिंदेने ते कर्तृत्व सिद्ध केलंय आणि म्हणूनच इथे मात्र आज त्याच्या नावाची चर्चा ही सातत्याने आपण करतोय. चांगली बॅटिंग आणि याच बरोबरीने धावसंख्येचं टोटल तब्बल 82 धावा. जिथे सुरुवात झाली होती तिथे शेवट केलाय. पहिल्या इनिंग मध्ये 6 षटकामध्ये 82 होत्या, इथे 5 षटकामध्ये 82 मिळवल्यात. म्हणजे या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या नागठाणेच्या सुपरस्टारासाठी. काय बॅटिंग केले, सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे ठाम राहिले. परंतु ज्या प्रकारचं आपण कौतुक या मॅच मध्ये संग्राम शिंदेचं करतोय, त्याच प्रकारचं कौतुक सागर पाटीलचं देखील करणं गरजेचं आहे. कारण का दुसऱ्या बाजूने त्याने चांगली साथ दिली. साथ असेल तर नक्कीच आपण यशाच्या शिखरावरती पोहोचू शकतो हे दाखवून दिलंय सागर पाटीलने देखील. त्याचं देखील कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्यांनी साथ दिली आहे. एक मॅच आपण नक्कीच आठवतो, विश्वचषकाची मॅच, ज्या मॅच मध्ये वाटलं होतं की ऑस्ट्रेलिया संघ पराभवाच्या छायेमध्ये आहे, तेव्हा मॅक्सवेलला साथ दिली होती पेट्स कमिन्सने, संघाचा कर्णधाराने साथ दिली होती आणि तेव्हा त्या मॅचला जिंकलं होतं. ती मॅच नुसती जिंकली नाही तर वर्ल्ड कप देखील जिंकला होता आणि त्यामध्ये पॅट्स कमिन्सने साथ चांगली दिली होती आणि म्हणूनच ते स्वप्न पूर्ण झालं होतं. आणि या मॅच मध्ये देखील आज स्वप्नपूर्ती वाटचाल करण्यासाठी ती साथ इथे मात्र सागर पाटीलची पाहायला मिळाली. परंतु या मॅच मध्ये तुम्ही चांगले बॅटिंग केले, तो परफॉर्मन्स विसरायचा आहे. आता आपल्याकडे लक्ष द्यायचं आहे ते म्हणजेच येणाऱ्या या 82 धावा कशा रोखायच्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला देखील हे युद्ध खेळण्यासाठी जर पाहायला गेलं तर रती महारथी आहेत. दुसऱ्या बाजूने संदीप मकवाना सारखा एक खुंकार फलंदाज आहे, दुसऱ्या बाजूने महेंद्र शिवशरण सारखा एक घातक फलंदाज आहे, जावेद संधी आहेत, अनिकेत माने आहेत, वैभव भोसले आहेत. तगडी बॅटिंग लाईनअप आहे. त्याचबरोबर सॅम वंटुमोरी अजून एक इचलकरंजीचा अपकमिंग सुपरस्टार ज्यांनी या मागील काही वर्षामध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे. हा देखील एक जबरदस्त बॅटर आहे. म्हणजे बॅटिंगची फौज तगडी आहे. साहिल मोमीन देखील आहेत. म्हणजेच या बॅटिंग लाईनअप मध्ये कमी नाही आहेत. 82 धावा भेदल्या जाऊ शकतात. भेटतील का या 82 धावा हे देखील पाहावं लागेल. चला क्षेत्ररक्षण तरी शोधून घ्यायचं आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. चला क्षेत्ररक्षण तरी शोधून घ्या. चला
दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आजच्या दिवसातील महत्वाची मॅच, शेवटची मॅच, सुपर 8 मध्ये फेरी प्राप्त करण्याची मॅच आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं, पहिल्या दिवसामध्ये दोन संघ मयूर स्पोर्ट्स लिंगनोर आणि त्याचबरोबर बालाजी ज्वेलर्स हे दोन संघ हे पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाणारे संघ आहेत. तर आजच्या दिवसामध्ये एक संघ आपल्याला मिळाला जो सुपर 8 ची फेरी गाठणारा संघ ठरला, तो म्हणजे पीएम स्पोर्ट्स संघ. प्रवीणजी मिटारे सर यांच्या मालकीचा हा संघ. या संघाने इथे मात्र आजच्या दिवसामध्ये एक चांगला खेळ केला आणि त्यांनी सुपर 8 ची फेरी गाठली. एक कोल्हापूर विभागातील युवा खेळाडू आणि या युवा खेळाडूने आज आपली युवागिरी दाखवली, युवा ताकद दाखवली आणि म्हणूनच त्यांनी सुपर 8 ची दिमागात फेरी जी आहे ती प्राप्त केली आहे. आणि या मॅच मध्ये सुपर 8 ची फेरी गाठण्यासाठी दोन संघ सज्ज झाले, परंतु तिकीट एकच आहे आणि मनामध्ये तो दृढ निश्चय करून दोन्ही संघ सज्ज होताना पाहायला मिळतात. कोणता संघ विजयावरती गवस निघालेल हे देखील पाहायचं आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आले. प्रेक्षकांचं स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिला षटक घेऊन अजित जगताप गोलंदाजीसाठी सज्ज झालेत आणि फलंदाजीसाठी सुशील बोरले आणि त्यांच्या साथीला संदीप मकवाना हे देखील बघताना पाहायला मिळतील. चला सामन्याला सुरुवात करायची आहे, वेग घालवायचा नाहीये. चला ओके. सुरुवात झाली. पहिला चेंडू टाकण्यासाठी अजित जगताप गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. एक टॅलेंटेड खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात. ओहो, पहिला चेंडू आणि पहिला चेंडू वरती बॅकफुट वरती आले आणि त्यानंतर इथे एक चांगला प्रकारे इथे उतर फटका केलाय, स्लाइस केलाय आणि फोर्स देखील पाहायला मिळाला या फटक्यावरती आणि दोन धावा या संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळालेत. कव्हरच्या दिशेने या फटक्याला खेळला गेला आणि त्यानंतर दोन धावा या संघाच्या खात्यामध्ये. कौतुक करावं लागेल करण मोटकट्टीचं देखील. करण मोटकट्टी हे जर पाहायला गेलं तर माळवाडीला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर या स्पर्धेमध्ये मालिकावीराची सायकल देखील या खेळाडूने मिळवली होती. तेच इथे मात्र दीप कव्हरला इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले होते. पुन्हा इथे सज्ज होताना पाहायला मिळतील ते म्हणजेच अजित जगताप, त्यांच्या विरोधात संदीप मकवाना स्टार. ओहो, धीम्यागतीचा चेंडू, या चेंडूला रीड करण्यामध्ये अपयश आला आणि त्यानंतर निर्धाव चेंडू हा देखील गणला गेलाय. निर्धाव चेंडू आलाय. हिम्मत दाखवावी लागेल या मॅच मध्ये. ओहो, चांगला फटका सुशील बुर्लेच्या बॅट मधून हवाई सफर. 6 धावा दिल मांगेवर या 6 धावा दिल मांगेवर या 6 धावा. सहा धावेसाठी फटका गेला आणि 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली. 9 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. ज्याला जिंकायचं असतं त्याला कधीच गुंतायचं नसतं. या मॅच मध्ये गुंतून चालणार नाहीये. जिंकायचं तर आपल्याला या मॅच मध्ये सरळ प्रयत्न करावे लागतील. ओहो, बिगिट केलाय. पुन्हा एकदा फटका जबरदस्त केलाय. सुशील बुर्लेच्या बॅट मधून हवाई सफर. काय फटका केलाय. हा खेळाडू येणाऱ्या काळामध्ये ब्रँड होणार यात शंका नाहीये. सुशील बुर्ले नावाचा ब्रँड आता मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून चमकताना पाहायला मिळतोय. शिवतेची स्पर्धा आणि या शिवतेच्या स्पर्धेमध्ये मला देखील पुन्हा एकदा माझी दहशत ही दाखवायची आहे आणि ती दाखवण्यासाठी सुशील बुर्ले ज्या प्रकारे बॅटिंग करतायत ते काबिल तारीफ आहे. नक्कीच चेंडू मध्ये खराबी नव्हती. चेंडू चांगल्याच प्रकारे टाकलाय, परंतु त्या चांगल्या चेंडूला देखील नसीहत दिली आहे 6 धावांची. म्हणजेच इथे मात्र ताकदीचा वापर केला, मनगटाचा वापर केला. त्या मनगटामध्ये असणारा तो जोर इथे मात्र पाहायला मिळाला.
ओ इथे मात्र या चेंडूवरती पुन्हा एकदा उत्तर दिलंय, एक निर्धाव चेंडू टाकून थोडस नाराज आहेत अजित जगताप, कारण का त्यांच्या विरोधात इथे एक षटकार घेतला गेला आणि म्हणूनच धावसंख्येला आकार जो आहे तो दिला गेला. पहिल्या षटकामध्ये 15 आलेत, म्हणजेच पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर जावेद संधीच्या विरोधात 19 आल्या होत्या आणि या षटकामध्ये 15 आल्या आहेत. म्हणजेच काय तर दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत, हे ताकदीचे आहेत, हे आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. थोडस स्पीडअप करायचंय, वेळ घालवायचा नाहीये. पहिल्या षटकामध्ये 15 आलेत. जिंकण्यासाठी अजून देखील 24 चेंडू आहेत आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील खूप मोठं समीकरण आपल्याला भेटायचं. 24 चेंडू आहेत आणि या 24 चेंडू मध्ये 68 धावा आपल्याला बनवायचे. 24 चेंडू मध्ये 68 धावा आपल्याला अजून देखील पार करायचे. आणि गोलंदाजी मार्कवरती या शिवराज जगताप एक गोलंदाजीसाठी आलेत. युवा खेळाडू आहे, लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेतोय आणि त्याच्यासाठी जर पाहायला गेलं तर मेहनत देखील घेतात त्यांचे वडील महेशजी जगताप सर. नक्कीच त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारची त्यांनी मेहनत घेतली या त्यांच्या चिरंजीवावरती. त्यांचं स्वप्न होतं क्रिकेटमध्ये एक प्रभुत्व गाजवण्याचं, परंतु ते स्वप्न ते कुठेतरी आपल्या मुलामध्ये पाहत आहेत आणि त्यासाठी ते मेहनत देखील करतायत. पहिला चेंडू आखूड डब्याचा आणि या चेंडूला भिरकावून दिलाय. अशा प्रकारे जर गोलंदाजी केली तर त्याचा नतीजा हा आपल्याला या भोगावे लागतील. 4 धावा, सुरेख फटका केलाय, 4 धावांसाठी हा फटका केलाय. आणि पहिल्या चेंडूवरती इथे आक्रमण केलं जाते संदीप मकवानाला. अशा प्रकारे जर गोलंदाजी केली तर ही मॅच संपवण्याची, ही मॅच फिनिश करण्याची ताकद आहे. परंतु शिवराजला देखील या मॅच मध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. या मॅच मध्ये आज हिरो बनण्याची संधी आहे, स्टारकास्ट खेळाडू आहे, ही संधी आपल्याला यशाच्या मार्गावरती नेऊन ठेवणारी एक संधी, त्या संधीचं सोनं करावं लागेल. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. ओहो, बिग हिट केला, बिग हिट, बिग हिट, बिग हिट, बिग हिट, बिग हिट. पाहायचा गेलाय का? हो, हा चेंडू गेलाय सरस सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी फटका जबरदस्त केला गेला. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. संदीप मकवाना मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातो. कुठेतरी चूक करताना पाहायला मिळत आहेत. पहा मित्रांनो, अनुभव किती महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. जसं तुम्ही क्रिकेट खेळत जातात तस तसं तुम्हाला अनुभव येत जाणार आहे. या खेळाडूकडे तो अनुभव कमी आहे. कोणत्या क्षणी कोणते चेंडू टाकायचे आहेत हे इथे मात्र या खेळाडूला सध्याच्या घडीला कळत नाहीये. चांगले चेंडू टाकावे लागतील. या चेंडूवरती नक्कीच मिस टाइम स्ट्रोक आहे, फटका मिस टाइम पाहायला मिळालाय, परंतु एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं, जरूर गेलं गेलं. 2 धावा आल्यात. इथे क्षेत्ररक्षणासाठी 3 क्षेत्ररक्षक बॅकअप साठी पाहायला मिळालेत आणि त्यानंतर तिसऱ्या क्षणी या चेंडूला अडवलं गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र तब्बल 27 धावा. पहा, दुसऱ्या षटकामध्ये तो कमबॅक पाहायला मिळाला होता. या आधी देखील आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 34 धावा होत्या आणि या मॅच मध्ये देखील जवळपास तेवढ्या धावा आल्या आहेत. हो, चांगला चेंडू इथे मात्र वेगाने बीट केला. आता मात्र एक चांगला चेंडू पेश केला जातोय. पहिल्या 2 चेंडूंवरती इथे मात्र फटकेबाजी पाहायला मिळाली संदीप मकवानाच्या माध्यमातून, परंतु इथे कमबॅक देखील केला जातोय शिवराज जगतापच्या माध्यमातून. युवा खेळाडू आहे आणि चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. थोडेसे कानमंत्र देखील दिले जात आहेत. त्यांना सांगितलं जात आहे आपल्याला ही रणनीती वापरायची आहे आणि त्या रणनीतीनुसार गोलंदाजी करायची आहे आणि आता मात्र ती रणनीती शिवराजच्या माध्यमातून पाहायला देखील मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 28 वरती. 28 धावा या धावफलकावरती.
ओहो, इथे मात्र हा चेंडू राहील का मैदानाच्या आतमध्ये? नाहीच राहणार. हा चेंडू सीमारेषा पारच होणार. खराब चेंडू टाकला आणि योग्य ती नसीहत दिली जाते. पहा शांतता किती महत्वाची आहे, संयम किती महत्वाचा आहे. या दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत डोक्यावरती बर्फ ठेवलाय आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. शिवराजच्या विरोधात इथे मात्र आक्रमकता जी आहे ती पेश केली जाते. या खेळाडूकडे अनुभव कमी आहे आणि त्याच परिस्थितीचा फायदा उठवला जातोय. ओहो, मात्र आता मात्र वेगाने बीट केलाय. ही गोलंदाजी कुठेतरी आधी होणं गरजेचं होतं आणि या आणि इथे एक बक्षीस आलंय अजित जाधव चवेकर यांच्या माध्यमातून या संदीप मकवाना आणि सुशील बोर्ले यांच्या दोन्ही या फलंदाजांच्या षटकारांसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. षटकारांची मेजबानी इथे मात्र प्रेक्षकांना पाहिजे आहे आणि म्हणूनच प्रेक्षक धनलक्ष्मीचा वर्षाव करताना पाहायला मिळतात. ओ, या चेंडूवरती इथे मात्र स्लाइस केलाय, जबरदस्त फोर्स इथे मात्र पाहायला मिळालाय आणि या चेंडूवरती इथे मात्र या 4 धावा आल्यात. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग पाहायला मिळते संदीप मकवानाच्या माध्यमातून. शिवतेज चषकाची स्पर्धा आणि ही शिवतेज चषकाची स्पर्धा एक चांगल्या रीतीने पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. ओहो, बिगिट बिगिट बिगिट, वा जबरदस्त फटकेबाजी. अजित जगताप यांच्या वरती देखील हल्ले बोल केले जात आहेत. या 82 धावांचा लक्ष्याचा पाठलाग शोधण्यासाठी इथे मात्र दोन्ही फलंदाज सज्ज झाले. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. बॅटिंग आवडते का तर प्रेक्षक टाळ्या देखील होऊन जाऊ द्या, थोडासा आवाज होऊन जाऊ द्या या बॅटिंग साठी. पहिल्या इनिंग मध्ये आपण संग्राम शिंदेची बॅटिंग पाहिली, दुसऱ्या इनिंग मध्ये हे दोन्ही फलंदाज जबरदस्त बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओके, इथे सरांनी 100 रुपये दाखवले. ते म्हणतात 100 रुपये लागू झाले त्या एका षटकारासाठी. अजून जेवढे माराल तेवढे षटकारांवरती 100ची नोट जी आहे ती केशातून जी आहे ती बाहेर काढली जाईल. सर आपल्यासारखे प्रेक्षक आहेत, दर्दी प्रेक्षक आहेत, म्हणूनच ही स्पर्धा कुठेतरी यशस्वी होताना दिसते आणि यासाठी कौतुक करावं लागेल राजेंद्रजी पाटील व धनंजय पाटील या दोन व्यक्तिमत्वांचं. त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा म्हणजे शिवतेज चषकाची स्पर्धा. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 44. हो, बिगिट बिगिट बिगिट. मी आधी सांगितलंय की संदीप मकवाना हा मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे. ही भूक आहे या खेळाडूची, जिंकण्याची भूक आहे. आणि त्यानंतर इथे पुन्हा एकदा षटकार ठोकल्यानंतर प्रेक्षक सांगतायत 100 रुपयाची नोट मी अजून देखील एक काढली. आता 200 वर आलेत. आता जसजसे षटकार होतील तसे पैशांची वाढ इथे मात्र होताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आयुष्यात यश मिळवायचं असेल तर प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा, कारण थांबलेला प्रवास कधीच पूर्णत्वास जात नसतो. आणि इथे जर आपण थांबलात तर आपला जो प्रवास आहे तो नक्कीच इथे मात्र थांबणार आहे. जो थांबला तो संपला. या मॅच मध्ये आपल्याला थांबायचं नाहीये आणि संदीप मकवाना देखील थांबायला तयार नाहीये. म्हणजे त्यांचे इथे मात्र यशाच्या शिखरावरती त्याला विराजमान व्हायचं आहे. तोच निर्धार घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कॉन्फिडन्स पहा, 82 धावा इथे मात्र जर पाहायला गेलं तर मोठी धावसंख्या होती, परंतु या धावसंख्येला भेदण्यासाठी हे सक्षम आहेत. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे आणि तो मोठा पराक्रम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ओ, अजून एक बिगिट, अजून एक बिगिट, बिगिट बिगिट आणि बिगिट इथे मात्र पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग, लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते.
धावसंख्येचा टोल आतापर्यंत 56 वरती विराजमान झालाय. त्यामध्ये संदीप मकवानाच्या किती आहेत हे देखील पाहावं लागेल. तब्बल 37 धावा या संदीप मकवानाच्या बॅट म्हणून देखील आल्या. जबरदस्त बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. जसा तसं उत्तर कसं द्यायचं ते इथे मात्र दाखवलं जात आहे. आणि मित्रांनो एकदा पहा, कॅमेरामन थोडस फोकस करा. इथे संदीप मकवानाचे जे फॅन फॉलोअर्स आहेत ते संदीप मकवानावरती धन वर्षाव करताना पाहायला मिळाले. त्यांनी संदीप मकवानाची एक पैशांची नोट इथे मात्र काढली आणि संदीप मकवानांच्या खिशात अलगदच ठेवली आहे. ही धनलक्ष्मी आता मात्र या संदीप मकवानाला आज प्रसन्न करताना पाहायला मिळते. ओहो बिग हिट, वाह काय फटका खेळलाय, खोदून काढलाय. फक्त इथे मात्र बघावत लागेल, बघ्याचीच भूमिका करतायत. चेंडू टाकले जात आहेत. हा खेळ फक्त तिघांचाच आहे. इथे गोलंदाज गोलंदाजी करतायत, फलंदाजी करतायत आणि बाकीचे फक्त बघ्याची भूमिका करतायत. काय बॅटिंग झाली या षटकाराने. इथे मात्र सलग तिसरा षटकार ठोकलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 62 धावा फटकावरती लागल्या आहे. जिंकण्यासाठी किती पाहिजेत? जिंकण्यासाठी 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21, 12च्या उलटे 21. 12 कोणाचे वाजणार, उलटे फासे कोणाचे पडणार हे देखील पाहावे लागतील. परंतु सध्याच्या घडीला जे फासे टाकतायत ते फासे बरोबरीने पडतायत. हे परमानंट फासे आहेत आणि ते फासे सध्याच्या घडीला अचूक पडत आहेत आणि त्याचं श्रेय या दोन फलंदाजांना द्यावं लागेल, सुशील बुर्ले आणि त्याचबरोबर संदीप मकवाना. काय बॅटिंग केले. सलग तिसरे 3 षटकार अजित जगताप यांच्या विरोधात त्यांनी खेचले. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. बारा चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. संग्राम शिंदे गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, संघर्षामध्ये सोसलेल्या वेदना म्हणजे भविष्य घडवण्याची ती चाहूल असते. वेदना सोसाव्या लागतील. आणि इथे जर पाहायला गेला तर फटका चांगला खेळला गेलाय. फटका खेळला आणि त्यानंतर एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. हे षटक महत्वाचं असणार आहे. या षटकामध्ये या दोन्ही खेळाडूंना थोडंसं जर पाहायला गेलं तर सावधगिरीने कामगिरी करावी लागेल. कारण का अजून देखील 11 चेंडू हातामध्ये आहेत. 20 धावा अजून देखील बनवायचे आहेत. शांततेने इथे मात्र कार्यक्रम करावा लागेल. हो नक्कीच चांगला चेंडू आणि या चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं तर कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी फेकी केली. कारण इथे मात्र पाहायला मिळाले तोपर्यंत धावा ज्या आहेत ते एक कंप्लीट केल्या आहेत. संदीप मकवाना दुसऱ्यासाठी प्रयत्न करत होते परंतु सुशीलने सांगितलं काही गरज नाहीये, तुझं काम तू केलंस, आता मला माझी कामगिरी करू द्या. मला देखील एक संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करू द्या. नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फटका खेळला. आडव्या बॅटने या फटक्याला लपेटण्याचा प्रयत्न केला गेला परंतु इथे मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्यानंतर एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये. ओहो जबरदस्त एक षटकार अर्धशतक पूर्ण असं समीकरण होतं आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक कोणाच्या नावावरती आहे? संदीप मकवानाच्या नावावरती आहे दुसरं अर्धशतक. काय फटका खेळलाय, देखना फटका, स्लाइस केलं. जशी तलवार चालवावी आणि शत्रूला कापावं तसं या चेंडूला कापलंय की काय अशी परिस्थिती पाहायला भेटली आहे. स्टार ऑफ कोल्हापूर, प्राऊड ऑफ जयसिंगपूर संदीप मकवाना, जबरदस्त बॅटिंग. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र स्क्वेअर रिजन मध्ये फटका केलाय. एकेरी धाव सौरभ बनसोडे आले तोपर्यंत फेकी करतील. 2 धावांची लिले साकारली आहे. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केलेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 73 धावा फलकावरती लागल्या आहेत. 82 धावांचा पाठलाग करायचा होता, 73 बनवल्या गेल्या आहेत. इथे चांगली बॅटिंग पाहायला मिळते आणि अशी बनवा बनवी मधला एक पिक्चर मधला एक डायलॉग फेमस झाला होता. इथे धनंजय माने आहेत का? इथे धनंजय माने कोणी नाही आहेत. इथे जर पाहायला गेलं तर संदीप मकवाना आहेत, चांगली बॅटिंग करतायत. ओहो वा, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवला आणि त्यानंतर षटकारावरती मोहर लागले. काय फटका खेळलाय, बॅटिंग आवडले का? या
स्टार ऑफ कोल्हापूर, प्राऊड ऑफ जयसिंगपूरच्या या खेळाडूची तर टाळ्या होऊ जाऊ द्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचलंय तब्बल 79 धावा. जिंकण्यासाठी किती हवे आहेत? 4 धावांची गरज आहे आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. 17 चेंडू 58 धावांची एक जबरदस्त खेळी, एक वादळी खेळी, ज्या वादळी खेळीने अपोजिट संघाची स्वप्न उद्ध्वस्त केली असा हा खेळाडू आहे. मी आधी सांगितलं होतं हा खेळाडू मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे आणि कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारची त्याची कामगिरी राहिली आहे. त्याचे आज फॅन फॉलोअर्स या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आज खुश झाले असतील, आज मंत्रमुग्ध झाले असतील हे फटके पाहून. पुन्हा एकदा सुशील बुर्लेचा देखील क्लास आणि याच बरोबर परमाने ट्रेडर्स हा संघ या स्पर्धेतील आजच्या दिवसातील दुसरा संघ ठरलाय जो या स्पर्धेची सुपर 88 फेरी गाठणारा संघ ठरलाय. वा एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या संदीप मकवानासाठी. काय बॅटिंग केले सचिनजी परमाने सर यांच्या मालकीचा संघ हा परमाने ट्रेडर्स आणि आज या संघाने जबरदस्त कामगिरी केली. आज सचिन परमाने सर खुश असतील कारण का पहिल्या मॅच मध्ये हा संघ पराभूत झाला होता, परंतु त्यानंतर त्यांच्यावरती विश्वास, आपल्या खेळाडूंवरती विश्वास दाखवला सुशील बुर्ले आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर संदीप मकवाना या खेळाडूंनी सातत्याने चांगली बॅटिंग केली. सर्व खेळाडूंनी साथ दिली आणि त्यानंतर या मॅचला जिंकलं एक आणि या रिझल्ट बदलवलाय. हा रिझल्ट बदलवण्याचं कारण म्हणजे आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाची खेळ पाहायला मिळाले. नक्कीच एक चांगला खेळ. संग्राम मानेचं देखील कौतुक करावं, संग्राम शिंदेचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची त्यांनी बॅटिंग केली काबिले तारीफ आहे. आजच्या दिवसाचा हा एक दर्जेदार खेळ इथेच संपलाय. उद्याचा ऍक्शन इथे मात्र मिस करायची नाहीये कारण का उद्याच्या दिवसामध्ये देखील अशाच प्रकारे खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने